जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, सकाळच्या भक्तीला सुरुवात करत असताना आपण जे वचन शेअर केलं, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्या प्रत्येक परिवाराला देवबाप आशीर्वादित करू. त्या प्रत्येक व्यक्तीला देवबाप आशीर्वादित करू. आणि या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप सर्वांना आशीर्वादित करू. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण प्रत्येक जण त्या पवित्र देवाच्या चरणाजवळ जाऊया. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. सकाळची प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येका संगती तू बोल. प्रिय प्रभू येशू, ते वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. प्रभू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. वरून येणाऱ्या ज्ञानाने, वरून येणाऱ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. प्रिय प्रभू येशू, पवित्र जीवन जगण्यास मला आणि ऐकणाऱ्या सर्व लोकांस तू सहाय्य कर. सर्व वाईट गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ तू कर आणि तुझं गौरव दे. तुझ्या वचनात, तुझ्या प्रार्थनेत, तुझ्या पवित्र आत्म्यात, पवित्र सामर्थ्यात वाढण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. इथून पुढची वेळ, काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये घे. येणारं वचन, होणारं गीत तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन. प्रियांनो, आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, देवाच्या नावाला गौरव देऊया. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. देवबाप, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आजच्या मन्नासाठी आपण काढूया उत्पत्तीचा 47वा अध्याय आणि 20व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी पहा, या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देवाने योसेफाच्या द्वारे सर्व देशाची, त्याच्या परिवाराची काळजी आम्हाला त्या ठिकाणी घेतलेली दिसते. आणि बघा, परमेश्वर जेव्हा आमच्या जीवनामध्ये आहे, परमेश्वर जेव्हा आपल्या परिवारामध्ये आहे, आपल्या कुटुंबामध्ये आहे, त्यावेळेस देवबाप आपल्या प्रत्येकाला तो सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो. त्याच्या पवित्रतेमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये तो आम्हाला वाढवत असतो. पण जेव्हा आम्ही त्याच्या पवित्र चरणाजवळ जाऊ, त्याच वेळेस परमेश्वर आमचे प्रार्थना ऐकतो, आमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम सोडवतो, आमच्या अडचणी सोडवतो. पण त्याच्या इच्छेने जर आम्ही चालत नाही, त्याच्या मार्गानुसार चालत नाही, तर आमच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी आहेत. देव, तर प्रियांनो, आजच्या ह्या वचनामधून आपण पाहूया. तर 47वा अध्याय आणि 20व्या वचनापासून आपण पुढे पाहूया. याकोबाचे व्यवस्थापन. या प्रकारे योसेफाने मिस्रातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिस्राने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली व त्याने देशाच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत सर्व लोकांस दास केले. मात्र याचकांची जमीन त्यांनी घेतली नाही, कारण याचकास फारोकडून नेमणूक होती आणि फारोने त्यांना दिलेल्या नेमणुकीत ते निर्वाह करीत, म्हणून त्यांनी आपली जमीन विकली नाही. मग योसेफ लोकास म्हणाला, आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हासह फारोच्या नावे विकत घेतले आहे. हे बियाणे घ्या व जमिनी पेरा. तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा 5वा हिस्सा फारोस द्यावा. बाकीचे 4 हिस्से तुमच्या मालकीचे होतील. ते शेताच्या बियाण्यासाठी आणि तुम्हास, तुमच्या घरच्यास आणि तुमच्या मुलाबाळास खाण्यासाठी ठेवा. ते म्हणाले, आपण
आमचे प्राण वाचविले. स्वामीची आम्हावर कृपादृष्टी राहो. आम्ही फारोचे दास होऊन राहू. फारोस उत्पन्नाचा 5वा हिस्सा द्यावा हा कायदा योसेफाने मिसर देशाच्या जमिनीस लावून दिला. तो आजवर चालत आहे. मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत. इस्रायल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले. तेथे त्यांनी वतने केली. ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले. याकोब मिसर देशात 17 वर्षे जगला. याप्रमाणे याकोबाचे सगळे वय 147 वर्षाचे झाले. मग इस्रायलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ यास बोलून आणून म्हटले, तुझी मजवर कृपादृष्टी असली तर मजशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस. आणि शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वहा. मी आपल्या वाड वडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो, म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाड वडिलांच्या कब्रस्थानात ठेव. तो म्हणाला, आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन. तो म्हणाला, मजपाशी शपथ वहा. तेव्हा त्याने शपथ वाहिली आणि इस्रायलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लावून नमन केले. मग याकोब एफ्राईम व मनश्शे यांना आशीर्वाद देतो. पहा, त्याने या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफास सांगितले, पहा आपला बाप आजारी आहे. तेव्हा तो आपले 2 मुलगे मनश्शे व एफ्राईम यास बरोबर घेऊन त्याचकडे गेला. आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबास कळविले. तेव्हा इस्रायल सावरून पलंगावर बसला. याकोब योसेफास म्हणाला, सर्व समर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. पहा, मी तुला फलद्रूप करून बहुगुणित करीन. तुझपासून राष्ट्र समुदाय उत्पन्न करीन आणि तुझ्या मागे तुझ्या संततीस हा देश निरंतरचे वतन करून देईन. मी मिस्रात तुझकडे येण्यापूर्वी तुला जे 2 मुलगे मिस्रात झाले ते माझेच आहेत. जसे रौबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत. त्यांच्या मागून जे मुलगे तुला होतील ते तुझे व त्यांचे वतन त्यांच्या भावाच्या नावाने चालेल. मी पदन येथून येत असता एफ्रात गाव काहीसा दूर राहिला. तो कनान देशात वाटेतच माझ्याजवळ मरण पावली. एफ्रात म्हणजे बेथलेम याच्या वाटेवर तिला पुरले. इस्रायलाच्या दृष्टीस योसेफाचे मुलगे पडले. तेव्हा तो म्हणाला, हे कोण? योसेफ आपल्या बापास म्हणाला, हे माझे मुलगे. देवाने मला या देशी दिले. तेव्हा तो म्हणाला, त्यास माझ्याजवळ आण, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. आणि इस्रायलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यास त्यांच्याजवळ नेले. तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यास आलिंगन दिले. इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे तोंड पुनरुपी माझ्या दृष्टीस पडेल याची मला कल्पना नव्हती. पण आता पहा, देवाने तर मला तुझी संतती पाहू दिली आहे. मग योसेफाने त्यास त्याच्या मांडीवरून काढिले आणि भूमीपर्यंत लावून नमन केले. मग त्या दोघास एफ्राईमास आपल्या उजव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या उजवीकडे असे धरून त्यांच्याजवळ नेले. इस्रायलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राईमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला. त्याने आपले हात उजवे डावे केले. मनश्शे तर ज्येष्ठ होता. त्याने योसेफास आशीर्वाद देऊन म्हटले, ज्या देवा सन्मुख माझे वडील अब्राम व इसाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले, ज्या दूताने मला सर्व आपदापासून रक्षिले, तो या मुलांचे अभिष्ट करो. माझे नाव व माझे पूर्वज अब्राम व इसाक यांचे नाव हे चालूत
आणि यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी यांचा मोठा समुदाय हो. आपल्या बापाने एफ्रायमाच्या मस्तकावर उजवा हात ठेविला हे योसेपाने पाहिले तेव्हा त्यास वाईट वाटले आणि एफ्रायमाच्या मस्तकावरील बापाचा हात काढून मनश्शेच्या मस्तकावर ठेवावा म्हणून त्याने तो धरिला. योसेफ आपल्या बापास म्हणाला, बाबा असे नाही, ज्येष्ठ हा आहे, त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवा. त्याचे म्हणणे नाकारून त्याचा बाप म्हणाला, मुला हे मला ठाऊक आहे त्याचेही एक राष्ट्र होईल आणि तोही महान होईल. तथापि त्याचा धाकटा भाऊ त्याचपेक्षा मोठा होईल आणि त्यांच्या वंशातून राष्ट्रांचा समुदाय निर्माण होईल. त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले, इस्रायल लोक आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणतील की एफ्राईम व मनश्शे यांच्याप्रमाणे देव तुझे करो. अशा प्रकारे त्याने एफ्राईमास मनश्शेहून श्रेष्ठ केले. इस्रायल योसेपास म्हणाला, पहा मी आता मरणार, तथापि देव तुम्हाबरोबर राहील आणि तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल. मी तुला तुझ्या भावांच्या पेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो. तो मी माझ्या तरवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की योसेपाने व्यवस्थित या दुष्काळामध्ये नियोजन केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग तसंच याकोब हा आपल्या पुऱ्या वयाचा म्हातारा झाल्यानंतर त्याने योसेपास बोलावणे केलेले आहे आणि त्याच्या दोन्ही मुलांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. योसेपास आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग पहा, जसं देवाने याकोबाचा आशीर्वाद दिला होता त्याच प्रकारे याकोबाने योसेपाला त्याच्या लेकरांना त्या ठिकाणी आशीर्वादित केलेलं आहे. आणि मग हे जे केव्हा होतं, ज्या वेळेस परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये असेल, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये असेल, त्याच वेळेस ह्या गोष्टी होतात. आणि मग पहा, ह्या ठिकाणी ह्या वचनाचा अभ्यास आपण करूया आणि देवाला आपण सांगूया की देव आम्हाला शिकवणार आहे, देव आम्हाला ह्या वचनातून दाखवून देणार आहे. आणि मग हे सुंदर असं वचन देवाने आजचं आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. आणि मग पहा, ह्या ठिकाणी याकोब योसेपाच्या दोन्ही मुलांना त्या ठिकाणी आशीर्वाद देताना आम्हाला दिसत आहे. आणि मग योसेपाशी तो एक करार करून घेतो की मी जर मेलो तर माझ्या अस्थी या ठिकाणी ठेवू नका, तर मला माझ्या वाडवडिलांचे जे कब्रस्तान आहे देशामध्ये मला घेऊन चला. आणि मग त्या ठिकाणी योसेफ आपल्या बापाला त्या ठिकाणी वचन देत आहे. आणि मग पहा, देवाने जसं त्यांच्याशी वचनांनी सांगितलं त्याप्रमाणे याकोबाने योसेपास सांगितलेलं आम्हाला दिसत आहे. तर आपण प्रार्थना करूया आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. या सकाळच्या वेळी जसं याकोब आणि योसेफ, त्याचे लेकर आणि योसेपाने केलेला राजकारभार आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, या वचनातून तू आम्हाला शिकव, या वचनातून तू आम्हाला घडव आणि ह्या वचनातून तू आम्हाला चालव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आजचा दिवस तू आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. या वचन पाहत असताना प्रभू, योसेपाचं जीवन हे धार्मिक जीवन होतं. त्यांनी कधीही परमेश्वराला सोडलं नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार तो चाललेला आहे, परमेश्वराच्या इच्छेनुसार तो वागलेला आहे. तर देवा, आज आम्हाला देखील तसंच योसेपाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या जीवनातील सर्व विविध प्रॉब्लेम, विविध समस्या, विविध अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रत्येकाला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे कोणी वचन ऐकतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू प्रत्येकाचा ताबा तू घे. हे देवापा,
तुझ्या वचनांनी तू आम्हा प्रत्येकाला तू भर आणि तुझं गौरव दे प्रभू. तुला बसलेल्या फटक्यांनी तर आम्हास आरोग्य प्राप्त झालेले आहे प्रभू. स्तोत्र 23 प्रमाणे तू आमचा मेंढपाळ आहे आणि आम्हाला कशाची उणी पडणार नाही प्रभू. स्तोत्र 91 प्रमाणे आमच्या जीवनातील सर्व भय तू काढून टाकलेला आहे आणि प्रभू तू आमच्या संगती हजर आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. यिर्मया 33:3 प्रमाणे प्रभू आम्ही ज्या ज्या वेळेस तुला हाक मारली त्या त्या वेळेस तू आमच्या हाकेला तू उत्तर दिलेले आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. आम्ही जगाशी समरूप न होता आम्ही तुझ्याशी समरूप होऊन चालावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय कर. सर्व देवाचे दास दासी आणि प्रिय प्रभू येशू तुझे पवित्र लोक तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे प्रभू. अद्याप ज्या लोकांपर्यंत तुझं वचन गेलेलं नाही प्रभू, त्या सर्व लोकांपर्यंत तुझं वचन तू घेऊन चल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व पापांची क्षमा कर, सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे प्रभू. या सकाळची वेळ सकाळची प्रार्थना तू आशीर्वादित केली त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर देवापा. सर्व राष्ट्रांमध्ये तुझी शांतता नांदू दे. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून तो आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू शेती मालाला तू विशेष करून तू भाव तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तू आमची आशा आहे, तू आमचं सर्व काही आहे, तू आमचा विश्वास आहे आणि प्रभू या जगामध्ये तू बदल तू घडून आण. अनेक लोकांनी तुझ्याकडे यावं, तुझ्या राज्यामध्ये यावं यासाठी तुझ्या दासदासींना तुझ्या आत्म्याने भर, सामर्थ्याने भर आणि त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्याने मार्गदर्शन कर. ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करता ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन आमेन आमेन.